एव्हरीवन, जय जगन्नाथ। तर आज आपण आलो आहोत ओडिसातील श्री जगन्नाथपुरी धाम दर्शनासाठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही जगन्नाथपुरी दर्शनासाठी येणार असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, इथे येण्याचा सोपा मार्ग, तुम्ही कुठे राहू शकता, त्याचप्रमाणे इथे जेवणाची काय सोय आहे व इथला जो सुप्रसिद्ध महाप्रसाद आहे त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथले जे आजूबाजूचे प्रसिद्ध स्थळ आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथलं जे लोकल फूड आहे तेही आपण ट्राय करणार आहोत। तर खूप लोकांना प्रश्न असतो की दर्शन कसे घ्यायचे। तुम्ही मंदिराच्या आतमध्ये गेला तर तिथे जी यमशिला आहे त्या यमशिलेवर पाय देऊन पुढे जावे लागते, पण जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन बाहेर येत असतात त्यावेळी यमशिलेवरती पाय दिला जात नाही। याबद्दलही मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंटमध्ये जय जगन्नाथ लिहायला विसरू नका। तर यावेळेस आमच्या प्रवासाची सुरुवात नाशिकच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून झाली। आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून काल रात्री 11:15 वाजता बसलो आणि आता ट्रेन जी आहे पुरी स्टेशनला पोहोचणार आहे उद्या सकाळी। आणि काल रात्री आम्ही निघालो, पण ट्रेन जी आहे ती अर्धा तास लेट झाली होती। तुम्ही ज्या पण शहरात असणार तेथून पुरीला येण्याचे 3 मार्ग आहेत। एक म्हणजे बाय फ्लाईट तुम्ही येऊ शकता। जवळच एअरपोर्ट आहे भुवनेश्वरचं बिजू पटनायक एअरपोर्ट, जे पुरीपासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर आहे। भुवनेश्वर येऊन तुम्ही टॅक्सी, बस किंवा ट्रेनने पुरीला पोहोचू शकता। दुसरा मार्ग आहे रेल्वे मार्ग। प्रत्येक मोठ्या शहरातून तुम्ही पुरी स्टेशनला सोप्या पद्धतीने पोहोचू शकता। तिसरा मार्ग आहे बाय रोड। तुम्ही कुठल्याही शहरातून बाय रोड सोप्या पद्धतीने येऊ शकता, कारण रोड कनेक्टिव्हिटी चांगली आहे। आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून पुरी स्टेशनला जाण्यासाठी ट्रेनने निघालो, कारण पुरी स्टेशन पासून मंदिर अगदी जवळ आहे। ट्रेन आम्हाला 6:30 वाजता सकाळी पुरीला पोहोचवणार होती, पण 4 तास उशिरा चालली आहे ट्रेन। भुवनेश्वर आम्ही क्रॉस केलंय, थोड्याच वेळामध्ये आम्ही आता पुरी स्टेशनला पोहोचणार आहोत। ट्रेन मधून आम्ही सुंदर सुंदर दृश्य बघत पुरी स्टेशनच्या जवळ पोहोचलो। 35 तासाचा प्रवास करू फायनली आम्ही आता पुरी स्टेशनला पोहोचलो आहे। तर आता इथे आम्ही एखादं पब्लिक ट्रान्सपोर्ट बघू आणि आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आहोत। जगन्नाथपुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि 4 धाम मध्ये एक धाम असल्याने इथे प्रत्येक प्रकारच्या यात्रींसाठी राहण्याची सोय आहे। इथे राहण्यासाठी तुम्ही जगन्नाथपुरी मंदिराच्या ट्रस्टचे यात्री निवास पण बुक करू शकता, जसे की नीलाचल भक्त निवास, श्री गुंडीचा निवास, नीलाद्री भक्त निवास किंवा पुरुषोत्तम भक्त निवास। आणि एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्या की या रूम्सची बुकिंग तुम्ही फक्त श्री जगन्नाथपुरीच्या ऑफिशियल वेबसाईट वरूनच करायची आहे। जर तुम्ही दर्शनाला प्राधान्य देत असाल तर मंदिराच्या जवळच राहा। आम्ही मंदिरापासून 5 मिनिट अंतरावर असलेल्या VIP स्क्वेअर या हॉटेलमध्ये राहायला होतो। फ्रेश होऊन आणि थोडा आराम करून आता वेळ होती त्या मार्गाकडे जाण्याची ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो। तर मी तुम्हाला जगन्नाथपुरीची पूर्ण यात्रा करवणार आहे, ज्याला गोल्डन ट्रायंगल म्हटले जाते आणि ज्यात मुख्यतः येते जगन्नाथपुरी, भुवनेश्वर आणि कोणार्क मंदिर। आणि इथे खूप सारे सुंदर बीचेस पण आहेत, तर त्यातले 4 मेन बीच आपण कव्हर करणार आहोत। जय जगन्नाथ। तर आम्ही रूमवरती पोहोचलो, त्यानंतर आम्ही थोडा आराम केला, जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहे श्री जगन्नाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी। तर आता आम्ही ऑटो केली होती। आता ह्या ऑटोतून आम्ही एक पर्टिक्युलर पॉइंट आहे त्या ठिकाणी आता उतरणार आहे आणि तुम्ही हे जे पुढे बघत आहात या गव्हर्नमेंटच्या व्हेकल्स आहेत आणि याच्याने आम्ही आता मंदिरापर्यंत जाणार आहोत। आता आम्ही ऑटोमधून उतरलो आहे आणि तुम्ही मागे या ज्या बघत आहात या ज्या व्हेकल्स आहे या मंदिरापर्यंत पोहोचतात आणि या ज्या आहेत त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे आता आम्ही इथून शिफ्ट होणार आहे दुसऱ्या व्हेकलमध्ये। तर ही जी कमान दिसत आहे इथून आतमध्ये यायचं आणि इथून थोडे पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला ज्या गाड्या आहेत या तुम्हाला फ्री मध्ये जगन्नाथपुरी टेम्पल पर्यंत पोहोचवतात। पुरीमध्ये मंदिराच्या मुख्य परिसरात थेट खासगी 4 चाकी वाहनांना प्रवेश दिला जात नाही, विशेषतः गर्दीच्या वेळी। त्यामुळे जगन्नाथ बल्लव पार्किंग येथे गाडी उभी करावी लागते
तेथून गव्हर्नमेंट किंवा स्थानिक प्रशासनाकडून मोफत ई रिक्षा सेवा दिली जाते. ही सेवा भाविकांना मंदिराजवळ सोडते आणि परत पार्किंगपर्यंत आणते. त्यामुळे तुम्हाला जी फ्री गव्हर्नमेंट व्हेकल दिसते ती प्रत्यक्षात भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने दिलेली शटल सेवा आहे. तर आता मंदिर परिसरामध्ये आम्ही पोहोचलो आहे. इथे एखादी लोकल फॅसिलिटी बघून आमचा मोबाईल, शूज आणि लगेज जे आहे तिथे आम्ही सबमिट करणार आहोत, कारण मंदिरामध्ये हे सगळं अलाउड नाहीये. इथे मंदिराच्या जवळ तुम्हाला खूप सारे काउंटर दिसेल, जेथे तुम्ही तुमचा मोबाईल, कॅमेरा, लगेज सगळं देऊन दर्शनाला जाऊ शकता. आम्ही पण येथे आमचं सामान सबमिट केलं आणि आता दर्शनाला निघतोय. इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी 4 प्रवेशद्वार आहेत, पण त्यात मुख्य प्रवेशद्वार आहे तो म्हणजे सिंहद्वार, ज्याला पूर्वद्वार पण म्हटले जाते. हे जे समोर तुम्हाला द्वार दिसतंय ते सिंहद्वार आहे. तर आपण सगळ्यात अगोदर याच दरवाजाने जाणार आहोत. आणि समोर हे जे तुम्हाला दिसत आहे तो आहे अरुण स्तंभ, आणि याचं एक विशेष महत्त्व आहे. आणि जे पण या दरवाजाने आत प्रवेश करतात ते अगोदर या अरुण स्तंभाला परिक्रमा करून मगच आत प्रवेश करतात. आणि अरुण स्तंभाचा जो इतिहास आहे तो जोडला जातो कोणार्कच्या सूर्य मंदिरासोबत, जे भारतातलं प्राचीन मंदिर आहे. तिथून या स्तंभाला आणण्यात आलं आणि इथे बसवण्यात आलं. आम्ही पण येथे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, सिंहद्वारमधून प्रवेश केल्यावर 3ऱ्या पायरीवर असलेल्या यमशिलेबद्दल एक खास मान्यता आहे. असं म्हटलं जातं ही यमशिला यमराजचं प्रतीक आहे आणि यावर पाय नाही ठेवला पाहिजे. त्यामुळे जेव्हा दर्शन करून बाहेर निघणार तेव्हा काळजी घ्या की या यमशिलेवर पाय ठेवू नका. मुख्य गर्भगृहामध्ये तुम्हाला दर्शन होणार भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे. आणि या मंदिराची पहिली विशेषता आहे की भारतात आपण कुठल्याही मंदिरात दर्शनाला जातो तर तेथे मुख्यतः कुठल्या ना कुठल्या धातूची बनवलेली प्रतिमा असते, पण या मंदिरात लाकडाने बनवलेल्या मूर्तीचे दर्शन तुम्हाला होणार. आणि अशी मान्यता आहे की आज पण त्या प्रतिमामध्ये भगवान जगन्नाथ यांचं हृदय धडकत आहे आणि त्याला ब्रह्मपदार्थ म्हटले जाते. या प्रतिमा लिंबाच्या झाडापासून जे लाकूड आहे त्यापासून बनवले जातात आणि या तिन्ही मूर्त्या 12 वर्षानंतर बदलल्या जातात. आणि ज्या जुन्या मूर्ती आहेत त्यातून हा ब्रह्मपदार्थ बाहेर काढून नवीन प्रतिमेमध्ये त्याच ब्रह्मपदार्थाला परत टाकले जाते. आणि त्यावेळेला पुरी धाममधील इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे बंद केली जाते आणि इथले प्राचीन पुजारी हे कार्य डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण करतात. मुख्य मंदिराचे दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरात अजून पण काही मुख्य मंदिरं आहेत, जसं की नरसिंह मंदिर, महालक्ष्मी मंदिर, विमला देवी मंदिर, जी 51 शक्तिपीठातील एक शक्तिपीठ मानली जाते. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर मंदिराच्या परिसरातून एक रस्ता आहे आनंद बाजारला जाण्यासाठी, जिथे तुम्हाला मिळणार विश्वप्रसिद्ध महाप्रसाद. तुम्हाला मी बाहेरून दाखवते. ही आहे ती जागा जिथे महाप्रसादाची तयारी केली जाते आणि सोबतच तुम्हाला मुख्य मंदिराचा शिखर पण दिसेल आणि त्याच्याच उजव्या बाजूला येथे आहे आनंद बाजार. सगळ्यात अगोदर प्रसाद प्रभू जगन्नाथ यांना चढवला जातो, त्यानंतर विमला देवी शक्तिपीठ आहे त्यांना चढवला जातो आणि त्यानंतरच भक्तांमध्ये तो प्रसाद वाटला जातो, जो आनंद बाजारमध्ये मिळतो. तर 2 वाजेपासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्हाला इथे प्रसाद मिळून जातो. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथं येऊन दर्शन घेतलं. दर्शन घेऊन एवढा भारी वाटला आम्हाला, एवढा आनंद वाटला, म्हणजे जगत भारी असं म्हणू शकतं माणूस का इथे येऊन दर्शन घेणं. आमचं दर्शन झालं, आमचं दर्शन खूप भारी झालं, खूप आनंदित झालं. पण इथल्या प्रसादचा टेस्ट म्हणजे कुठं कम्पेअरच नाही करू शकत. मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो दक्षिण दरवाजाच्या दिशेने. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी ते 4 दरवाजे आहेत. तर तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात तो अश्व गेट आहे आणि त्याला दक्षिण दरवाजाही म्हटले जाते. आणि त्याच्या समोरच्या साईडला तुम्हाला मोबाईल, शूज ठेवण्यासाठी लॉकर्स मिळतील आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही जे प्रायव्हेट लॉकर्स आहे मंदिराच्या समोर तिथे आमचे मोबाईल लगेच सबमिट केलं, पण तुम्ही इथे करू शकताय.
दक्षिण दरवाजाच्या बाजूलाच सुंदर असे हनुमानाचे मंदिरही आहे आणि त्या ठिकाणीही आम्ही दर्शन घेतले. हे आहे हनुमान मंदिर. मंदिराचे दुसरे द्वारवरती घोड्यांचा द्वार म्हणतात, घोड्यांच्या द्वारच्या बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं आम्ही दिवा पण लावला. दिवा लावला तर तुमची जे पण इच्छा आहे ते पूर्ण होतात. नंतर मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला खाण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. त्यात पहिले आहे ओडिसातील ट्रेडिशनल फूड दही वडा आलू दम. हे बघा, हा आहे दही वडा. ओडिसा मधला दही वडा आहे. मला तर वाटतं आपल्या इथे याला चाट बोललं जातं, पण इथं याला दही वडा म्हणतात. याच्यामध्ये वडा आहे आणि वरती त्यांनी शेव टाकली आहे, शेव पापडी. एक मिनिट खाऊन बघते मी. तिखट आहे, मस्त आहे, टेस्ट छान आहे. आणि हे आहे तंका तोराणी. हे ओडिसाचं फेमस ड्रिंक आहे, ते पण आम्ही ट्राय केले. त्यानंतर आम्ही ओडिसातील प्रसिद्ध स्वीट पण ट्राय केले. त्यात तुम्हाला एक एक पीस कंबाईन करून 50 ते 60 रुपयामध्ये ते मिळून जाते. आणि त्यानंतर आहे इथला खाजा, जो तुम्ही तुमच्या घरी पण पॅक करून घेऊन जाऊ शकता. मेरा दुकान का नाम है बलदेव स्वीट, मंदिर का सामने है, ये सिंह द्वार है, सिंह द्वार का सामने है बलदेव स्वीट. स्वीट है, इसका फेमस है छेनापोड़ा, पूरी का सबसे पसंद मिठाई है छेनापोड़ा. उसके बाद है आपको मदन मोहन, ये भी बहुत सारा फेमस है. वो कोना वाला है, स्क्वायर वाला जो है आपको व्हाइट वाला देख रहे हैं, वो है आपको छेना गजा, इसको छेना गजा बोलते हैं. और भी बहुत सारा मिठाई है जो खत्म हो गया. सबसे पसंद मिठाई है रसगुल्ला, पूरी का फेमस रसगुल्ला. ये पूरी का ही मिलेगा, दूसरी जगह मिलेगा, अलग अलग क्वालिटी मिलेगा, टेस्ट मिलेगा, लेकिन ये पूरी में फेमस है. वो है रसगुल्ला, पूरी का रसगुल्ला बोलते हैं. उड़ीसा, पूरी का नहीं, उड़ीसा का रसगुल्ला बोलते हैं. जो यहाँ पे है आपको, हम लोग का एक गाय का दूध से बनाते हैं. हम लोग कोई पैकेट दूध मिल्क पे नहीं बनाते हैं कि बाहर पे कोई छेना मंगा के नहीं मांगे. हम घर के खुद का गाय है, खुद का गाय से ही बनते हैं. जो जो मिठाई है अभी कम हो गया, खत्म हो गया, फिर आएगा. उसके बाद मालपुआ भी मिलता है. मालपुआ थोड़ा सा ही है, खत्म हो गया जो है मालपुआ. ये फेमस है, पूरी का मालपुआ बोलते हैं इसको. ये खत्म हो गया, थोड़ा सा ही बचा है, फिर आएगा दोपहर में, फिर आएगा 1-2 बजे मिलते हैं, गरम गरम मिलते हैं. जो मालपुआ है इसका है नाम है खाजा. अलग अलग वेराइटीज का है. वैसे नॉर्मल होगा, फॉर्चून का होगा, ऑयल फॉर्चून ऑयल का होगा, डालडा का मिलेगा, घी का मिलेगा. इसका अलग अलग क्वालिटी का अंतर है. ये खास्ता होता है, बहुत सारा चीज खास्ता होता है, आदमी लोग नहीं समझ पाते हैं. जितना सॉफ्ट मिलेगा उतना टेस्ट मिलेगा, उतना खाने के लिए अच्छा भी मिलेगा. बहुत सारा मिलेगा, कड़वा तला मिलेगा, वो 1-2 दिन का बाद बड़ा कड़क हो जाता है, खाने का स्वाद नहीं रहता. रूमवर जाऊन आम्ही थोडा आराम केला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो फ्लॅग चेंजिंग रिच्युअल बघायला. संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या आसपास इथे फ्लॅग चेंज केला जातो आणि तोही एव्हरीडे चेंज केला जातो. आणि इथे बघा, हा ध्वजा काढला जात आहे. तर इथे आता एक ध्वजा काढून दुसरा ध्वजा लावण्यात येणार आणि हे दृश्य खरंच बघण्यासारखं असतं. तसेच हा विधी शेकडो वर्षांपासून अखंड चालू आहे. मंदिराच्या शिखराची उंची सुमारे 214 फूट आहे. विशेष म्हणजे कोणतीही सुरक्षा साधने न वापरता पुजारी मंदिराच्या शिखरावर चढून ध्वज बदलतात.
असं म्हणतात की जर एकही दिवस ध्वज बदलला गेला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद होणार आणि ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकताना दिसतो, हेही एक आश्चर्य मानले जाते. आता तुम्ही जो बघत आहात तो आहे मंदिरामधील पवित्र महाप्रसाद. मंदिराच्या आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही शूट करू शकलो नाही, पण हा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही महाप्रसाद सोबत घेऊन आलो आहे. मंदिरातील एका विशाल स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यात पारंपरिक पद्धतीने हा महाप्रसाद बनवला जातो आणि विशेष म्हणजे ते मातीचे भांडे एकमेकांवर ठेवून प्रसाद शिजवला जातो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरच्या भांड्यातील पदार्थ आधी शिजतो. महाप्रसादामध्ये साधारणपणे भात, डाळ, भाज्या, खिचडी, गोड पदार्थ असे अनेक प्रकार असतात आणि असं म्हणतात हा महाप्रसाद जमिनीवर बसूनच ग्रहण करायचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरीतील पवित्र जगन्नाथ मंदिराचे दर्शन, ध्वज बदलण्याचा विधी, महाप्रसादाचा अनुभव हे सगळं पाहिलं. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो या पूर्ण प्रवासाचा खर्च किती आला, म्हणून तुमच्यासाठी ही माहिती मी देत आहे. आमच्या ट्रेन तिकिटाची प्राईस होती प्रति व्यक्ती 4,500 रुपये, तर संपूर्ण कुटुंबासाठी आम्हाला 13,500 एवढा खर्च आला. म्हणजे रिटर्न जर्नी 27,500च्या आसपास खर्च आम्हाला आला आणि आम्ही फर्स्ट एसीने प्रवास केला होता. जर तुम्हाला सेकंड एसी किंवा थर्ड एसीने प्रवास करायचा असेल तर साधारणतः त्याचे रेट्स सेकंड एसीसाठी 2700च्या आसपास तर थर्ड एसीसाठी 1900 इतके असू शकते. आणि जर तुम्हाला तुमचा प्रवास बजेट फ्रेंडली करायचा असेल तर तुम्ही स्लीपर कोचने पण प्रवास करू शकता. त्याची कॉस्ट साधारणतः 750 इतकी आहे. तसेच आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्याचा 1 दिवसाचा रूम चार्ज होता 4,000 इतका आणि 3 दिवसाप्रमाणे आम्हाला 12,000 इतका खर्च आला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुरी मंदिराजवळील अजून काही सुंदर मंदिरे, जसं की गुंडीचा टेम्पल, ओंकारेश्वर टेम्पल आणि इथले सुंदर सुंदर बीच, म्हणून तो व्हिडिओ पण नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय जगन्नाथ.